नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। कारण मागील 2 ते 4 महिन्यापासून ज्या शेतकरी बांधवांना प्रतीक्षा होती पीक विम्याची, अखेर खरीप हंगाम 2024चा पीक विमा हा वितरित होण्यास कालपासून सुरुवात झालेली आहे। काल म्हणजे 30 एप्रिल, आज 1 मे 2025 पासून सदर शेतकरी बांधवांच्या खात्यावर पीक विमा येत आहे। तर याच संदर्भात कोणत्या जिल्ह्याला किती पीक विमा येणार आहे आणि एकूण किती पीक विमा मंजूर झाला याविषयीच आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। व कोणत्या शेतकरी बांधव ज्या पीक विमास अजूनही वंचित असेल तर त्यांनी काय करावे या संदर्भात देखील आपण थोडक्यात माहिती घेऊयात। तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तर राज्यभरात एकूण 3184 कोटी रुपयेचा पीक विमा जो आहे तो मंजूर झालेला आहे। त्यातले 1950 कोटी रुपये वाटप झाले असून अजून 1232 कोटी रुपये वाटप बाकी आहेत व हे पुढील 2 ते 4 दिवसात शेतकरी बांधवांच्या खात्यावर येतील। तर आता आपण विभागवार बघूयात की कोणत्या जिल्ह्यास किती पीक विमा हा मंजूर झालेला आहे। यवतमाळ जिल्ह्यासाठी 152.92 कोटी व अजून 100 कोटी मिळवण्याची शक्यता आहे। नागपूर जिल्ह्यासाठी मंजूर जी रक्कम आहे ती 61 कोटी आणि सदर जिल्ह्याचं जे वितरण आहे ते पूर्ण झालेलं आहे। चंद्रपूरसाठी मंजूर पण अजून वाटप नाही। वर्धा मंजूर 116.15 कोटी, वाटप अजून 114 कोटी बाकी। यापैकी गडचिरोलीसाठी मंजूर जी रक्कम आहे ती 3 कोटी आणि सदर जे वितरण आहे ते पूर्ण झालेलं आहे। भंडारा आणि गोंदिया वाटप फारच कमी, इल्ड बेसद्वारे पुढील वाटप अशक्य। आता आपण बघूयात की विदर्भात जे आहे त्या काही भागाची स्थिती बघूयात, तिथे किती विमा मिळणार। यापैकी बघूयात की बुलढाणा मंजूर 316 कोटी, वाटप 75.82 कोटी, फक्त 30%। अमरावतीमध्ये मंजूर 50.61 कोटी, वितरण पूर्ण पण अजून बरेच शेतकरी वंचित आहेत। अकोला मंजूर 77 कोटी, वाटप कमी, 1000 रुपयांपेक्षा देखील शेतकरी बांधवांच्या खात्यावर कमी रक्कम येत आहे। वाशिम 32.46 कोटी आणि वाटप जी आहे ती 10 कोटी आत्तापर्यंत झालेली आहे। आता महत्त्वपूर्ण म्हणजे आपण नाशिक विभाग बघूयात। नाशिक विभागमध्ये मंजूर 58 कोटी नाशिक विभागासाठी, नाशिक जिल्ह्यासाठी, त्यात अजून वाटप नाही, मात्र कालपासून सदर वाटप सुरू झालेले आहे। धुळे विभागासाठी 29 कोटी, वाटप 22 कोटी झालेली आहे। नंदुरबार विभागासाठी जी मंजूर रक्कम आहे ती 16 कोटी आणि वाटप जी झाली आहे ती 5 कोटी। जळगाव विभागासाठी जी आहे ती मंजूर 44 कोटी आणि वाटप सुरू होणार, रक्कम वाढू देखील शकणार आहे। तर हे होते विविध विभागवार। त्यानंतर आपण बघूयात पुणे व कोल्हापूर विभाग। कोल्हापूरसाठी मंजूर 50 लाख, वितरण सुरू। सोलापूर वाटप प्रक्रियेत वैयक्तिक क्लेमसाठी 1 ते 131 कोटी रुपये मंजूर। पुण्यासाठी 3 कोटी मंजूर, वाटप बाकी। अहिल्यानगर जे आहे यासाठी वैयक्तिक क्लेम 141 कोटी, वाटप लवकरच होणार आहे। आणि सांगली जे आहे यासाठी मंजूर 6.5 कोटी, त्यापैकी वाटप 2.5 कोटी ही झालेली आहे। तर हे होतं थोडक्यात महत्त्वपूर्ण कोणत्या विभागासाठी किंवा कोणत्या जिल्ह्यासाठी किती विमा रक्कम ही मंजूर झालेली आहे ती आपण थोडक्यात पाहिली। आता बरेच शेतकरी हे विम्यासाठी पात्र असून, पीक विम्यासाठी पात्र असून देखील त्यांच्या खात्यावर पीक विमा येत नाही। यात एक महत्त्वपूर्ण कारण म्हणजे यांच्या जे बँक अकाउंट आहे त्याला अजून देखील आधार लिंक नाही। सदर विमाची रक्कम आहे ती DBTद्वारे येत असते आणि त्याला आधार लिंक हे महत्त्वपूर्ण आणि अनिवार्य आहे। त्यामुळे लवकरात लवकर आपल्या बँक खात्याशी आधार लिंक करून घ्यावं, तरच तुम्हाला सदर पीक विमा मिळणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, हे होतं अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी। इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा व विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।